दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधील मालक आणि पालकवरून संभाजीनगरचं राजकारण तापलेलं आहे। मैत्रीत राजकारण करत असतानाच वक्तव्य करणं म्हणजे त्यांना मॅच्युरिटी नाही, भावनेच्या भरात काहीही बोलतायत। देवेंद्र फडणवीसांनी जरी हे ऐकलं तर त्यांना फटकारतील असं म्हणत संजय शिरसाट यांनी केनेकरांना टोला लगावलेला आहे, कारण केनेकर यांनी शिरसाटांवर टीका केली होती। भाजपाचे आमदार संजय केनेकर हे म्हणतात, जरी तुम्ही पालक असले तर तुम्ही पालक कसले, आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत। मला वाटतं संजय केनेकरने अशा पद्धतीचं स्टेटमेंट करायला नको। आपण महाराष्ट्राचे मालक नाही आहेत, आपण सेवक आहोत आणि त्या सेवकाच्या भूमिकेत राहणार। मालकाच्या भूमिकेत कसं जाऊ शकता तुम्ही? मैत्रीपूर्ण लढत तुमच्याकडून सांगितल्या जात होती, मात्र या लढतीतच आता कुस्ती पाहायला मिळते। त्यांचं जे भाषण होतं सगळं आक्रमक ते पाहायला मिळालं होतं। तुम्ही ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांनाच विसरले, व्हाईट हाऊसमध्ये गेले, आता तिथंच विसर्जित करू, हे सगळं। हे बघा, असे काही स्टेटमेंट जे करतात ना, याला आणखी मॅच्युरिटी यायला टाईम लागतो। तेवढी मॅच्युरिटी त्यांच्यात आलेली नाही। काय भाषण करतोय, कुणावर बोलतोय, कुणाला मालक म्हणतोय? अरे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऐकलं ना तर तेच त्यांना काय बोलतील आता त्याची कल्पना तुम्ही करा। म्हणून राजकारणामध्ये मालक होणे किंवा मित्रपक्षावर टीका करणे यासाठी थोडासा काही निर्बंध आहेत, ते पाळले पाहिजेत। पण काहीतरी भावनेच्या भरात बोलायचं, आवेश आणून बोलायचं आणि पक्षाला अडचणीत आणण्याचं काम ते करतायत। नक्कीच असे स्टेटमेंट करणारे नेते पक्षाला अडचणीत आणतायत, तर मालक आणि पालक बोलणं म्हणजे त्यांना अजून मॅच्युरिटी देखील येण्याचं बाकी आहे, असा टोला देखील संजय शिरसाट यांनी लगावला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर।